नमोबुद्धाय, जय भीम. मी रोहित पिसाळ. हल्लीच तुम्ही एक माझ्या हल्ल्याविषयी तुम्हाला तुमच्या फेसबुक, इन्स्टा आणि न्यूजमध्येही पाहिलं असेल. तर मी ज्यावेळी सुरतला चाललो होतो आणि पालघरला माझं एक ओल्ड एज होम आहे, तिथे 1-1.5 तास तिथे थांबलो आणि तिथून ज्यावेळी निघालो तर त्यावेळी काही इस्मांनी माझ्यावर हल्ला केला. हा हल्ला कोणी केला मला कदाचित माहिती आहे. मला एवढंच सांगायचं आहे त्यांना की मला मारल्याने बाबासाहेबांची चळवळ काही थांबणार नाही, अजिबात थांबणार नाही. काही वर्षांपूर्वी एक कविता लिहिली होती की मनूच्या मस्तीवरती रक्ताची गोळी थुंकून तू अजून जिवंत आहेस. ही माती तुला विसरणार नाही. अन्यायाची चीड आमच्यासारख्या अज्ञानालाही आहे, म्हणून मी जिवंत आहे. अंधार आणि काळा कुठ्ठ अंधार विचारी त्या रेताळात एक ब्रूज अजून जिवंत आहे. तो आमच्यात नाहीस असं कोण म्हणतं? तुझ्या अभावाजवळ तुझ्या परतण्याची वाट पाहत मी अजून जिवंत आहे. तू दिलेला तुझा निळा रंग, निळा श्वास, म्हणून मी जिवंत आहे. तू दिलेला तुझ्यातला स्वाभिमानाचा तोच निळा रंग, म्हणून मी जिवंत आहे. जी 14 एप्रिलचं आपल्याला जे घर घ्यायचंय त्याचा जो संघर्ष माझा सुरू आहे, तुम्ही कितीही थांबवलत आणि मी बोलत नाहीये. हे जो हल्ला होता तो आमच्याच हितचिंतकांनी केलेला आहे, मला चांगलं माहिती आहे. पण मी सुखरूप आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी जे काही मला कमेंट्स, प्रेयर, माझ्यासाठी जे काही शुभेच्छा पाठवलेल्या आहेत, मला खूप म्हणजे मी त्यांचा आभारी आहे. आणि कोणीही हिंसा करू नये, एक एनसी होऊ नये, कारण खूप वेगवेगळ्या शहरातून मला मेसेजेस आले की आम्हाला तो शहर बंद करायचा वगैरे वगैरे अशा काही गोष्टी. पण आपण बाबासाहेबांच्या राज्यघटनेवर कधीही वार करायचा नाही. मी नेहमी हे बोलत असतो. एकाही मुलावर एनसी झाली नाही पाहिजे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या. आणि मी रोहित पिसाळ, भीम सैनिक, तुमचा सदैव आभारी राहीन. आणि लवकरच आपल्याला बाबासाहेबांचं घर भेटेल हीच मी आशा बाळगतो. नमो बुद्धाय, जय भीम.